गुड मॉर्निंग मित्र हो. आज आपण अभिप्रेरणाची तंत्रे, टेक्निक्स ऑफ मोटिवेशन काय आहे ते पाहणार आहोत. 7 तंत्रे आपण काल पाहिलेले आहेत. त्यामध्ये याच्या पुढचा जो तंत्र आहे ते आहे नंबर 8, व्यवस्थापनातील सहभागाच्या माध्यमातून अभिप्रेरण. कारखान्याच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कामगाराचे काम त्यांना मिळालेले आदेश निमूटपणे पाळणे एवढेच आहे. त्यांनी हे काम व्यवस्थितपणे न केल्यास त्यांना कठोर शिक्षा करावी. प्रसंगी त्यांना कामावरून काढून टाकण्यात यावे. कामगारांना व्यवस्थापन कार्याशी काही एक संबंध आहे असे मानण्याचा काळ आता संपला आहे. कारखाना आपलाच आहे. कारखान्याला नुकसान झाल्यास त्यामुळे शेवटी आपलेच नुकसान होणार आहे अशी भावना कामगाराच्या मनात रुजवण्याकरिता व या मार्गाने कामगारांना प्रेरित करण्याकरिता कामगारांना व्यवस्थापन कार्यात सहभागी करून घेण्याची गरज आहे. व्यवस्थापनात कामगारांना सहभागी करून घेण्यासाठी भांडवल व श्रमाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीची एक नवीन समिती स्थापन केलेली जाते. या समितीमध्ये सभासद वेळोवेळी एकत्र येऊन व्यवस्थापनाशी निगडीत असलेल्या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करत असतात व योग्य निर्णय घेत असतात. हे निर्णय राबविण्याचे कार्य कामगाराचे व निर्णयाची व्यवस्थितपणे अंमलबजावणी होते किंवा नाही हे पाहण्याचे काम व्यवस्थापकाचे असते. व्यवस्थापन कार्यामध्ये कामगारांना सहभागी करून घेतल्यामुळे कामगारांना संचालकाबद्दल विश्वास वाटतो व कारखान्याबद्दल त्यांच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होते. व्यवस्थापनातील सहभागाच्या माध्यमातून अभिप्रेरण हे अभिप्रेरणाचे अद्ययावत तंत्र आहे. हे तंत्र प्रभावी ठरण्यासाठी या अभिप्रेरण तंत्राचा प्रभावीपणे व प्रामाणिकपणे उपयोग करून घेण्याची गरज आहे. या माध्यमातून अभिप्रेरित होणारे कामगार व्यापक जबाबदाऱ्या स्वीकारतात. व्यवस्थापकांना सर्व शक्य ते सहकार्य करत असतात. आपल्या व्यक्तिगत क्षमतेचा व कौशल्याचा कमाल उपयोग करून करतात आणि सर्व परिस्थितीमध्ये आपली भूमिका प्रभावीपणे वठवीत असतात. अशामुळे व्यवस्थापनाच्या सहभागाच्या माध्यमातून जी अभिप्रेरण मिळते ती तुमच्या व्यवसायाला, तुमच्या व्यवस्थापनाला सक्रिय करते आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचण्याचं काम करत असते. त्यानंतर आहे उद्दिष्टांच्या माध्यमातून अभिप्रेरण. प्रत्येक उद्योगाची किंवा उपक्रमाची काही उद्दिष्टे असतात. ही उद्दिष्टे विचारात घेऊन उपक्रमाचे संचालक उत्पादनाचे इष्टांक निर्धारित करतात. पुढची अवस्था हे इष्टांक गाठण्यासाठी एक उत्पादन योजना तयार करणे, अधिकारी व कामगाराची जबाबदारी निश्चित करणे आणि कामगारांना आदेश देऊन त्यांच्याकडून काम करून घेणे हे असतात. उपक्रमामध्ये काम करणाऱ्या कामगाराचे काम आदेश प्राप्त करणे व या आदेशावर हुकूम म्हणजे आदेशाप्रमाणे आपले काम करीत राहणे एवढेच असते. या कामगारांना एवढेच नव्हे तर अनेक अधिकाऱ्यांनाही उपक्रमाच्या उद्दिष्टाबद्दल अजिबात माहिती नसते. असे कामगार व अधिकारी त्यांचे काम अत्यंत अलिप्तपणाने व तटस्थपणे करीत असतात. परंतु आधुनिक काळाच्या गरजा बऱ्याच भिन्न आहेत. आधुनिक काळात कामगारांना केवळ त्यांची मजुरी देऊन व त्यांना सोयी सवलती उपलब्ध करून देऊन प्रभावीपणे अभिप्रेरित करता येत नाही. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी कामगारांना व अधिकाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी उद्दिष्टांच्या माध्यमातून अभिप्रेरण या तंत्राचा अवलंब करण्याची शिफारस केली आहे. उद्दिष्टांच्या माध्यमातून अभिप्रेरण या तंत्राचा अवलंब करून संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना अभिप्रेरित करण्यासाठी उपक्रमाचे संचालक वरिष्ठ व्यवस्थापकांनी पुढील उपाययोजना करणे अतिशय गरजेचे ठरत असते. त्यामध्ये आहे पहिलं, उपक्रमाच्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तीच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करणे व त्यांच्याशी विधायक सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे. उपक्रमाची संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना उपक्रमाच्या उद्दिष्टाबद्दल तपशीलवार माहिती देणे. उपक्रमाचे उद्दिष्टे साध्य होणे हे कसे आवश्यक आहे याची सर्व संबंधितांना जाणीव करून देणे. उपक्रमाचे उद्दिष्टे साध्य झाल्यास त्यांचे कोणते चांगले परिणाम घडून येतील त्यांची सर्वांना व्यवस्थित कल्पना देणे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची काही व्यक्तिगत उद्दिष्टे असतात. स्वाभाविकपणे कर्मचाऱ्यांना त्यांची व्यक्तिगत उद्दिष्टे जिव्हाळ्याची व प्रिय असतात. उपक्रमाच्या उद्दिष्टांच्या साध्य होणाऱ्यावरच कर्मचाऱ्याची व्यक्तिगत उद्दिष्टे साध्य होणे पूर्णपणे अवलंबून आहे हे कर्मचाऱ्यांना व्यवस्थितपणे समजून सांगणे. या संदर्भात कर्मचाऱ्याच्या काही शंका असल्यास त्या शंकाचे निरसन करणे. उपक्रमाची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने त्यांचे कार्य तत्परतेने, प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने करायला हवे याची कर्मचाऱ्यांना खात्री पटवून देणे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचा योग्य मोबदला देणे व त्यांच्या सर्व हितसंबंधाची काळजी घेणे. कर्मचाऱ्याच्या संघटनेच्या प्रती बांधिलकी निर्माण करणे. अशा पद्धतीने उद्दिष्टांच्या माध्यमातून
अभिप्रेरण करण्याची कला ही तुमच्या व्यवस्थापकाच्या अंगी असली पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. यानंतर आहे प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून अभिप्रेरण. आजचा काळ हा प्रतिस्पर्धेचा काळ आहे. प्रतिस्पर्धेवर मात करून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करणे ही सध्या एक महत्त्वाची प्रेरणा बनली आहे. प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून अभिप्रेरण या अभिप्रेरण तंत्राचा अवलंब करून केल्यास तुमच्या व्यवसायाला अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडता येते. तसेच चांगल्या प्रकारचे वातावरण जर निर्माण केले तर कर्मचाऱ्यांना पुढील निर्दिष्ट केलेले प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त केले जातात. त्यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने मागील वर्षी किती काम केले हे त्याला सांगितले जाते. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कामाचा इष्टांक जास्त ठेवला जातो. प्रत्येक कर्मचाऱ्याला हा इष्टांक गाठायचा असतो. त्याकरिता प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःशीच स्पर्धा करावी लागते. प्रत्येक कर्मचाऱ्याने यावर्षी केलेले काम पूर्वीपेक्षा जास्त राहील व सुधारित इष्टांक गाठला जाईल. याकरता मागील वर्षाच्या तुलनेत जास्त परिश्रम करावे लागतील. एकाच विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची परस्पराशी स्पर्धा करावी. उपक्रमाच्या संघटनेमध्ये तसे वातावरण निर्माण करावे याकरिता व्यवस्थापनाच्या वरच्या पातळीवरून प्रयत्न केले जातात. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपण सहकार्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखवण्याची प्रेरणा निर्माण केली जाते. ही प्रेरणा प्रत्येक कर्मचाऱ्याला जास्त काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते. अभिप्रेरणाच्या विविध तंत्राबद्दल वर स्पष्टीकरण केले आहे. ही अभिप्रेरण तंत्रे परस्परांना पर्यायी नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उपक्रमाच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांना अभिप्रेरित करण्यासाठी यापैकी कोणतेही विशिष्ट तंत्रावर पूर्णपणे विसंबून राहणे इष्ट नाही. अभिप्रेरणाचे परिणाम साध्य करण्यासाठी शक्यतोपर्यंत अभिप्रेरणाच्या उपनिर्दिष्ट सर्व तंत्राचा म्हणजे वर केलेल्या सर्व तंत्राचा साकल्यानं उपयोग करण्यात आला पाहिजे. उपक्रमाच्या संचालकांनी व वरिष्ठ व्यवस्थापकांनी प्रामाणिकपणाच्या भावनेतून अभिप्रेरणाच्या तंत्राचा अवलंब करावा. संचालक व वरिष्ठ व्यवस्थापकाच्या धोरणामध्ये व उपाययोजनामध्ये पारदर्शकता असावी. उपक्रमाचे संचालक व वरिष्ठ व्यवस्थापक हे स्वतः अभिप्रेरित असल्याशिवाय त्या अभिप्रेरण तंत्राचा प्रभावीपणे उपयोग करू शकणार नाहीत. हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुमचा संचालक असेल, व्यवस्थापक असेल, हा अभिप्रेरित असला पाहिजे. त्याला सर्व गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे, तरच तुम्ही या तंत्रांचा वापर करू शकता आणि तुमच्या व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकता. अशा पद्धतीने आपण टेक्निक्स ऑफ मोटिवेशन पाहिलेले. यामध्ये सर्वात सुरुवातीला आपण पाहिलं की आर्थिक अभिप्रेरणा काय आहे. आर्थिक अभिप्रेरणा म्हणजे आपल्या संस्थेमध्ये, संघटनेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला मोबदला, पगाराव्यतिरिक्त मोबदला देणे याला आर्थिक अभिप्रेरणा म्हणतात. त्यानंतर आहे आर्थिकेतर अभिप्रेरण. म्हणजे पैसा तर आपण वेतन तर देतच असतो, परंतु त्या कर्मचाऱ्या सुखदुःखामध्ये किंवा काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणीसह आपण त्याच्या सुखदुःखामध्ये त्याच्यासोबत राहणे अशा प्रकारची प्रेरणासुद्धा आर्थिकेतर प्रेरणा आहे असे म्हणता येईल. त्यानंतर आहे धनात्मक अभिप्रेरण. म्हणजे धनात्मक अभिप्रेरणामध्ये एखाद्या कामगाराकडून किंवा आपल्या संघटनेच्या कामगाराकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी त्यांना बोनस, भत्ते, अधिकार, मान अशा पद्धतीने जर अभिप्रेरित केलं तर त्याला आपण काय म्हणतो, धनात्मक अभिप्रेरण म्हणतो. आणि त्यानंतर आहे नकारात्मक अभिप्रेरण. नकारात्मक अभिप्रेरण म्हणजे काय, तर तुम्ही एखादं काम केल्यानंतर तुम्हाला दंड आकारण्यात येईल किंवा एखादी तुमची जबाबदारी न जर तुम्ही वागले नाही तर तुमच्यावर कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. अशा पद्धतीचे प्रेरणसुद्धा दिलं जातं. परंतु नकारात्मक अभिप्रेरण हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अपयशी ठरलेलं आहे. धनात्मक अभिप्रेरणाच्या विरुद्ध ते आहे. म्हणजे धनात्मक अभिप्रेरण हे तुमच्या व्यवसायाला तारू शकतं. नकारात्मक अभिप्रेरण हे तुमच्या व्यवसायासाठी अतिशय चांगलं नाही. त्यानंतर व्यक्तिगत अभिप्रेरण. व्यक्तिगत अभिप्रेरणामध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून किंवा प्रत्यक्ष त्याला समजून सांगून त्याला काम करण्यासाठी प्रेरित करणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, व्यक्तिगत अभिप्रेरण म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे गट अभिप्रेरण. गट अभिप्रेरण जसं आपण व्यक्तिगत अभिप्रेरण करतो तसं एका कंपनीमध्ये, एखाद्या महामंडळामध्ये काम करणारे एकूण 10 व्यक्ती असतील तर 10 व्यक्तीला किंवा 15 व्यक्तीला एकत्रित अभिप्रेरित करणे याला आपण काय म्हणतो, गट अभिप्रेरण म्हणतो. आणि या गट अभिप्रेरणामध्ये तुमच्या समूहाचा, तुमच्या गटाचा, तुमच्या समाजाचा चांगला विचार केला जातो. त्यानंतर आहे नेतृत्वाच्या माध्यमातून अभिप्रेरण. नेतृत्व म्हणजे काय, हे नेतृत्वाचं अभिप्रेरण जे आहे हे आता मोठ्या संघटनेमध्ये
मोठ्या उपक्रमामध्ये, मोठ्या महामंडळामध्ये कामाला येतं, ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक व्यवस्थापकाला, प्रत्येक फोरमॅनला जाणं किंवा तिथं पोहोचणं अशक्य असतं. अशावेळी नेतृत्वाच्या माध्यमातून अभिप्रेरित केलं जातं आणि या अभिप्रेरित करत असताना त्यांच्यामध्ये व्यवस्थापक आणि सहाय्यक यांच्यामध्ये विधायक सहकार्याचे संबंध असले पाहिजेत. व्यवस्थापकाचे नेतृत्वाचे गुण असले पाहिजेत. या त्यांनी जे क्षमता आहेत, कर्मचाऱ्याच्या क्षमता आहेत त्या ओळखून त्या क्षमतेप्रमाणे त्यांना काम देण्याचं काम, कार्य देण्याचं काम हे सुद्धा केलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्याच्यानंतर आहे व्यवस्थापनाच्या सहभागामध्ये माध्यमातून अभिप्रेरण, म्हणजे कारखान्याच्या संघटनेमध्ये काम करत असताना व्यवस्थापनाचा सहभाग हा प्रत्यक्ष कार्यामध्ये जर असेल तर तुमचं अभिप्रेरण हे चांगलं आहे, व्यवस्थित आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यानंतर आहे उद्दिष्टाच्या माध्यमातून अभिप्रेरण. प्रत्येक उपक्रमाची असतील, संघटनेची असतील, व्यवसायाचे असतील उद्दिष्टेही ठरलेली असतात. या ठरलेल्या उद्दिष्टांचे जे काही इष्टांक आहेत ते जर गाठायचे असेल तर त्या पद्धतीनं प्रयत्न केले तर तुमच्या उद्दिष्टांच्या अभिप्रेरणातून तुमचं अभिप्रेरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीने त्याच्यानंतर प्रतिस्पर्धेच्या माध्यमातून अभिप्रेरण. प्रतिस्पर्धा म्हणजे आजच्या काळामध्ये प्रत्येक स्पर्धा ही प्रत्येक व्यवसायामध्ये आहे, कुठल्याही क्षेत्राचा स्पर्धा आहे. आणि मग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इतरांपेक्षा कसे चांगले आहोत, आपण इतर कामगारापेक्षा कसे चांगले आहोत किंवा आपण इतर महामंडळापेक्षा किंवा इतर कंपनीपेक्षा आपण कसे चांगले आहोत हे समजून सांगून किंवा त्यांच्यामध्ये तशी ईर्ष्या निर्माण करून आपण त्यांना अभिप्रेरित करू शकतो आणि आपल्या व्यवसायाची धुरा आपण सांभाळू शकतो. आणि मग अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे आतापर्यंत एकूण व्यवस्थापनाचे जे तंत्रे आहेत ते एकूण 10 तंत्रे आहेत, ते 10 तंत्रे अशा पद्धतीने आपण समजून घेतले आहेत. याच्यानंतर जोचा भाग आहे अभिप्रेरणाचे महत्त्व हे आपण पुढील भागामध्ये पुढील तासामध्ये घेऊया. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.